महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अधूनमधून घडणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो। दरम्यान अशीच एक अपघाताची धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली। यात समृद्धी महामार्गावरील रात्री उशिरा नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडली। दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याचे आढळून आलं आहे। प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती। रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मात्र या प्रकारानंतर मग प्रश्न असा उपस्थित होतो की रस्त्याचं काम सुरू होतं तर बॅरिकेडिंग का केलं नाही? लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्रीतूनच हे खिळे कसे काय काढून टाकण्यात आले? शिवाय हे खिळे दिवसा काढले असते तर लोकांना होणारा नाहक त्रास झाला नसता। सोबतच यामुळे कुणाचा अपघात होऊन प्राण गेले असते तर त्याला जबाबदार कोण? समृद्धी महामार्गावरून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या या मनस्तापालाही जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहे। दरम्यान या प्रकरणी आता संबंधित प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, मी संतोष सानप। मी आता जालन्यावरून निघालोय, पनवेलला चाललोय। इथून मागे पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली। आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे। हे खिळे बघा, हे समृद्धी हायवे 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय। समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झालेत। पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती। इथून मागे पण 2 वेळा, आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला। हे बघा पोलीस इथे उभे, अजिबात आता आले पोलीस। हे खेळ दाखव, सगळे दाखव खेळ, पूर्ण खेळांजवळ उभे। इकडे घे, इकडे भाऊ। इथून मागून माझ्यासोबत अशा घटना 2 वेळा झाल्यात। तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला, अजिबात पोलिसांची मदत होत नाही। मी आता जालन्यावरून निघाले, मला पनवेलला जायचंय। हा बघा रस्ता, म्हणजे हजारो खेळ ठोके, हजार एवढे खेळ ठोकासवर चाललंय काय? अर्धा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात, पोलीस करतात काय? रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय? काय सुविधा आहे रोडला? कशाला हा रोड बनलाय? हा समृद्धी एका लोकांचा जीव घ्या रोड बनलाय, तेच समजत नाही। व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना, अजिबात पोलिसांची मदत होत नाही ह्या रोडला।